करण आणि नेल्सन ही जोडी मैदान आपण पाहू शकता. पहिल्या फिरती तिसरी मॅच, त्यानंतर मॅच असेल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई पक्ष गावदेवी खार्डीमध्ये मॅच असणार आहे. थोडासाच उशीर देखील झालाय. देश देखील बघा येत आहेत दुपारच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जॉईन येतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण पाहू शकता. यावेळेला गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुन डोंबिवलीच्या माध्यमातून पहिलं शतक घेऊन येतोय प्रणित आलाय. प्रणित पाटील आलाय. नेल्सन आणि करण ही जोडी. करण स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. बेला दोन्हींनी स्पर्धा खेळली जाते. प्रणित आलाय गोलंदाजी मार्कवर. प्रणित आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन स्ट्रायकेनला करणला आपण पाहू शकता. करण बेडेकर या संघाचा अतिशय चांगला बॅटर आहे. सलामीचा बॅटर. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, शॉर्ट लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला पाहू शकता. साईडला पाहू शकता मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षण, शॉर्ट कव्हर रिजन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. ओ पहिला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. प्रणयने सुरुवात चांगली केली आहे. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. करण बेडेकर एक जबरदस्त क्रिकेटर या संघाचा. ओमसा योगा संघाचा लेदर क्रिकेटर देखील खूप चांगल्या प्रमाणात खेळला आहे. टेनिस देखील तितक्याच चांगल्या प्रमाणे खेळतो. कारण नेल्सन आणि आपण करण ही जोडी सातत्याने आपण पाहिली तर सलामीला येते. प्रणय गोलंदाजी मार्कवर रिजन्सी एंड कडून उर्दकडे मारा करतोय. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू खोदून काढला. यावेळेला डाऊन दी ग्राउंड मिड ऑन शतक आले. मिसफील्ड झाले. एकचे रूपांतर नेल्सनने कॉल दिलं 2 मध्ये होते. निलेश तिथे खातं उघडलं जातं यावेळेला. प्रणय पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर रिजन्सी एंड कडून सायकेला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला करण भेडेकरला आपण पाहू शकता. फुल टॉच, फुल केलाय, चेंडूला गुल केलाय. स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. स्वयंसेवक जरा लवकर जायचंय. हळूहळू जे धावतायत त्यांना विनंती आहे जरा संत गतीने जा, पडू नका. चेंडू येईल. 8 धावा दाखल करत आपण पाहू शकता. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आम्ही करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघ नायक आमच्याशी अजोकांशी संपर्क साधा. आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. चांगली मॅच बघायला मिळते कारण गावदेवी खार्डी संघ हा देखील एक बलाढ्य संघ आहे. प्रणय ओ चेंजअप पेस होता. यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पण चांगली गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर कुठेतरी गती कमी केली आणि त्या गतीचा त्याला फायदा मिळालाय. गावदेवी खार्डी संघ आपण आमदार चषकाचा देखील विजेता संघ. ओ चांगला चेंडू, फ्रंट फुट आले मग बॅक फुटवर गेले मधून. नेक्स्ट मॅच आपण तर काटेई पक्ष खार्डी 2 बलाढ्य संघ आपल्याला बघायला मिळेल. प्रणय ओ अजून एक चांगला चेंडू, यष्टीरक्षक बीट, टर्मॅन बीट, पॉइंट लेग बीट, चेंडू निघून गेला. यावेळेला आपण लॉंग स्टॉपला चौकार. सुरुवात कारण एकही गडी बाद झाला नाही. 12 धावा धफलकती लागल्या आहेत.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता निलेश गायकर येतोय. पाहायचं तर निलेश कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. त्याच्या अगेन्स्ट स्ट्रायकेटला बॅटर आपण पाहू शकता. बेला नेल्सन पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून गोलंदाजी मार्कवर. उंबरली गाव एंड कडून 5 षटकांची मॅच कमल्या. लिफ्टमर आहे. ओ चांगला चेंडू उघडल्यास टेकअप झाला. सन्मान दिला यावेळेला. सॉफ्टने चेंडूला फक्त पुश केलंय. भरपूर यंगस्टर बघायला मिळतात संघामध्ये. धावसंख्या धाव फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 13 धावा. निलेश गायकर चांगली गोलंदाजी करतो. लेफ्टहँड ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला आपण पाहू शकता करण बेडेकर चांगली बॅटिंग. तुषार पाटील बघा संघनायक मास्टर माइंडचं काम करतोय. क्षेत्राचं थोडासा बदल करतोय. स्क्वेअरलीच्या सेक्टरला मिड विकेट मध्ये आणतोय. लिडिंग येते झेलची शक्यता आहे. ओ बॅटर बाद. निलेशला यश मिळालं. महत्वपूर्ण यश मिळालंय. बिग विकेट बॅटर बाद. बाद झालाय 13 या धावसंख्येवरती उमसई अगासन संघाचा. टॉस जिंकला होता आपल्या तुषार पाटीलने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 75 विनायक मुंडे कशा प्रकारे बॅटिंग करतो. मुनात आपण जर विचार केला विनायक एक अष्टपैलू खेळाडू पण इथून त्याला अष्टपैलूता सिद्ध करावी लागणारे प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. निलेश गोलंदाजी मार्कवर. विनायकसाठी क्षेत्ररक्षण ऑन साइडला शॉट फाईन लेग. शॉर्ट लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट दरम्यान एक क्षेत्ररक्षण गली रिझन मध्ये पॉइंटला एक क्षेत्र आपण पाहू शकता. गलीला क्षेत्ररक्षण थोडंसं आता पॉइंटच्या क्षेत्ररक्षण गलीमध्ये घेतलंय त्याला आणि एक क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहू शकता. मिड ऑफला क्षेत्ररक्षण. हो चांगला चेंडू होता. यावेळेला पंच वाईडची खून करतायत. शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. लॉंग ऑफला देखील आपण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पाहू शकता. धावसंख्या दाफल कधी आपण पाहू शकता. 1 ने पुढे शकते धावसंख्या दाफल कधी 14 धावा आपण पाहू शकता. निलेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द गड मारा करतो. स्ट्रायकला विनायकला आपण पाहू शकता. वेल लेफ्ट केलाय. पुणे पंच वाईड चिखून करतायत. भर धावसंख्या दाफल कधी 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश गायकर गोलंदाजी मार्कवर टाकला. विनायक आल्यापासून निलेशने 2 चेंडू वाईड फेकलेत. कदाचित लाईन मिळत नाही त्यांना डावकरे बॅटर आल्यामुळे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. काय केलं यावेळेला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून झाली चूक. चुकीचं रूपांतर झालंय धावांमध्ये. चौकार. पाहू शकता यावेळेला 19 धावा. 19 धावा धाफल कधी लागल्या आहेत. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला निलेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. हुक केला यावेळेला. बॅकफुटवर गेले आणि स्ट्रोक साठी जागा बनवली. चेंडूला पाठवून दिलं यावेळेला आपण उत्तर सीमारच्या पार. चौकार आला लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास होती. धावसंख्या आपण 23. विनायक चांगली सुरुवात करतो आता.
जेव्हापासून डावखुरा बॅटरला निलेशची लाईन आणि लेन थोडीशी आपण इथं बिघडली आहे. निलेश कायकर गोलंदाजी मार्कॉस टाकला. विनायक हो चांगला चेंडू. ही लाईन खूप चांगली. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करणं फार गरजेचं. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा दिला, धाव फलकात आपण पाहू शकतो. ओम साई आगाचा संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद 23. धावा धाव फलकातील लागल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच काटे पशक खर्डी. धावा धाव फलकातील लागल्यात. धावा धाव फलकातील लागल्यात. पाहिजे तर तिसरं षटक कोण घेऊन पॉवर प्ले संपलाय. P1 P2 संपलाय. बॉबी मला माहिती आहे P1 मध्ये धावा आल्या तब्बल 12 आणि P2 मध्ये धावा आल्या तब्बल 11 धावा आल्या. म्हणजे 2 षटकामध्ये 23 धावा. एक बॅटर बाद झालाय. निलेशला यश मिळालं. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकतो. यज्ञेश आलाय. यज्ञेश ठाकूर होते. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन तो स्ट्रायकरला करण बेडेकरला आता नेल्सनला आपण पाहू शकता. करण बाद झालाय कारण नेल्सनला माहिती आहे की इथं थांबलो तर आपण धावा करू शकतो. विनायक चांगली बॅटिंग करतोय. पार्टनरशिप बिल्टअप करणं फार गरजेचं आहे. बॅटिंग ऑर्डर या संघाकडे देखील चांगली आहे. पण आता इथून या 2 बॅटरांना खास करून भागीदारी बनवणं फार गरजेचं आहे. यज्ञेश फुटवाच कार्पेटच्या मध्ये चेंडू चाला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक निलेश भरपूर लांब होते. त्यांना भेट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 27 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. यज्ञेशचं स्वागत केलं नेल्सनने. मग बॉल घ्या जरा. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर रिजन्सी कडून स्ट्राईक केला आपण पाहू शकता. त्यावेळेला नेल्सन फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवून दिलं चेंडूला सीमारेषा पार. षटकार. थँक्यू जे. एकविरीचा आशीर्वाद सर्व जणांवरती आहे. तिची कृपा दृष्टी सर्वांवरती आहे आणि प्रत्येक जण वर्षातून एकदा ना एकदा तिच्या जाऊन चरणी नतमस्तक होतं. धन्यवाद डीजे मास्टर. खूप चांगलं संगीत ऐकलं. यज्ञेश पुढे गोलंदाजी मार्कवर सगळा नेल्सनला आपण पाहू शकता. पंच 9ची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट. नेल्सनचं कौतुक करेल बघा. गोलंदाज यज्ञेशवरती दबाव निर्माण केला त्यांनी. चेंडू टाकायच्या आधी सफल होत आहे. त्यामुळे गोलंदाजाला प्रश्न पडतो की चेंडू टाकायचा कुठे. उद्या महाशिवरात्र शिवभक्तांसाठी सर्वात मोठा दिवस. चौतीस धावा धाव फलकातील लागल्यात. यज्ञेश फ्रीटचा चेंडू स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता. बेला निल्सन ओ पुन्हा एकदा काय पोझिशन मध्ये आले. पुलच्या माध्यमातून चेंडूला गोल केला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार.
धावफलकातील 40 धावा. ओम साई आगासकर. नेल्सन काय बॅटिंग करतो, लाजवाब बॅटिंग. थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू दिसला त्याला आणि लगेच पोझिशन मध्ये आले. लेग स्टंपवर ऑफ स्टंपवर आले, पाठवून दिलं डीप स्क्वेअर लाईक सी मार षटकार. धावसंख्या 40 धावा आपण पाहू शकता. यज्ञेश्वरती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्रशः साईल तिथे 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरांचा कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. एकला सिंगल मध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करतोय. बेचाळीस धावा. 42 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर शकला नेल्सन. पुन्हा एकदा हुक करायचा होता यावेळेला. पंचांकडे पाहिलंय, पंच ची खून करतायत. म्हणजे येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री असणार आहे. या षटकामध्ये दुसऱ्यांदा हे घडतंय. फ्रीटचा चेंडू चेक करायचंय, चेक करा. चला अमोल पाटील जरा या लवकर. नो चेंडू. दुसऱ्यांदा आपण तर नाही, त्याच्या आधीच आपण आता पॉपिंग क्रीच्या बाहेर नाही. दुसरा बॉलरचा होता का रिव्ह्यू? येस, रिव्ह्यू गमावलाय. म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावला. याच्या आधीचा चेंडू होता नव्हतो आपण तर थोडंसं आपण तर विकेटच्या बाहेर चेंडू पडला होता. पण आता मात्र आपण तर हाईट फॅक्टर आहे. त्यामुळे येणारा चेंडू फ्रीट. पाहिजे विनायक काय करतो आता इथून. विनायककडे लायसन असणार आहे. फ्रीटचा चेंडू मेजवानी दावत स्वीकारावी लागणार आहे. मुपका चंदन घेस्मर नंदन. यज्ञेश ओव्हरलेप केलाय. पंच वाईट शिकून करतात. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या धावफलकातील 44 धावा धावफलकातील लागल्यात. एक चांगली भागीदारी बघायला मिळते दोन बॅटरांच्या माध्यमातून. 44 धावा धावफलकातील लागल्यात. एक बॅटर बाद झालाय. बाद झालेल्या बॅटरमध्ये आपण करण आपण पाहू शकता. करण बेडेकर बाद झालाय. पण त्यानंतर या दोन बॅटरने चांगली बॅटिंग केली. यज्ञेश्वरती हल्ला चढवलाय. विनायक असेल आपण तर नेल्सन असेल. फ्रीटचा चेंडू. हो पुन्हा एकदा पोझिशन मध्ये आले. उंच गेलाय. झेल ड्रॉप. झेल पकडला असता तरी फ्रीटचा चेंडू. पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. यंगस्टर आहे. 2 ने धावसंख्या 3 धावा इथून कंप्लीट केल्या. त्या धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. मला 47 धावा धावफलकातील लागल्या आहेत. फ्रीटचा चेंडू होता. जरी झेल पकडला असता तरी मात्र विकेट गेला नसता. पण यंगस्टरांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. साई आहेत तिथे. यज्ञच्या अशा षटकात जास्त धावा आल्यात. महागडे षटक ठरलंय 2 षटकाच्या तुलनेने. यज्ञेश बोलून त्याची मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. टाकला विनायक. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. कारण असे चेंडू टाकले तर त्याच्यावरती धावा येतीलच. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या ओम साई अगासन संघाची. एक बॅटर बाद. 50 कंप्लीट. 51 धावा. पाण्याची मागणी केली. चला पाणी घेऊन जातं 12 खेळून जवळ डीजे मास्टर. त्याच्यामध्ये एक सुमधुर संगीत. त्याला दोन्ही संघ नायक खार्डी आणि काटाई आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. डीजे माझ्या प्रेमाची पारग जुली तुला होईल लवकर.
चला एकत्र येऊ नका. धावसंख्या आपण कधी 51 50 कंप्लीट. या शतकात 28 धावा आल्या नेच्या महागडे शतक राहिले. दोन्ही बॅटरांनी हल्ला केला. 28 धावा आल्यानंतर 51 धावा झाल्या आहेत. पहिल्या सामन्यात 67 देखील 68 देखील चेस झाल्या होत्या. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? साहिल आलाय. साहिल पाटील आपण पाहू शकता. साहिलकडे देखील अनुभव प्रचंड आहे. एक अष्टपैलू खेळाडू. जे मला वाटतं गोलंदाजी करत नाहीयेत, कदाचित दुखापतग्रस्त असावे किंवा शेवटचं षटक टाकतील. जयवंत आपण तर जयदीप या संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. 51 धावा दाखल कधी लागल्या. साहिल येतो गोलंदाजी मार्कवर उंबरली गाव एनकडून. सायकलला सलामीचा बॅटर आपण पाहू शकता. वेळेला नेल्सन मडवीला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग केली. ऑन साईडला शॉट फाईन लेग 163 स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. हो शफल होऊन आपण तर पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंचांकडे पाहिलं तर पंच कोणत्या प्रकारची खून करत नाहीये. नेल्सन वैयक्तिक खेळतो आपण तर प्रणय आम्हाला सांगतायत. दहा चेंडू 22 धावांची खेळी करतोय साहिल. पूल केलाय, उंच गेलाय, लांब गेलाय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 57 धावा. जबरदस्त बॅटिंग करतात ते दोन बॅटर. करण बाद झाला. करणने देखील सुरुवात चांगली करून दिली, पण तो बाद झाल्यानंतर आता इथं आक्रमण केलं जात आहे. जेवढे जास्त धावा करू तेवढे या मैदानावर सेफ आहेत. कारण या मैदानावर आपण तर 68 धावा देखील चेस झाला. 69 धावांचं लक्ष देखील पार केलं होतं. जयजलेश्वर वाडेकर संघाने. साहिल उडवलाय. फटका काय चांगलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, त्यांना बीट केलंय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. सगळ्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ का त्यांनी चेंडू लगेच आम्हाला दिला आणून. 63 धावा दाखल करती लागल्यात. उमसाई आगाचा संघ एक बॅटर बाद. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. साहिल पुन्हा उडवला. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ वरून. यावेळेला थोडासा डीप मध्ये त्याला चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत इथे धावा मिळतात आपण तर एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. कारण नेल्सनला पाहिजे विनायककडनं देखील धावा येणं गरजेचं आहे. विनायकला आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. 64 धावा झाल्या धावफल करती. विनायकने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावांची आपण खेळी केली. बाबी आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. साहिल पुढे गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण बदल केला. पॉईंटच्या क्षेत्रात 30 सर्कल मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ओ पाठवलंय चेंडूला. यावेळेला आडव्या बॅटने चेंडू चालला. यावेळेला बघितलं तर सीमारेषा पार. षटकार. कोणीच धावा आल्यात आतापर्यंत. काय बॅटिंग केलं तर बघा ना. खार्डी संघाचे दोन जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सौरभ आणि करण निगुकरला आपण पाहू शकता. दोन अतिशय चांगले बॅटर, दोन अष्टपैलू खेळाडू. बाईक देखील मिळाली होती आमदार चषकमध्ये. फुलरले खोदून काढायचा होता. यावेळेला इथे बॅटर बाद होतोय. यश मिळतर अखेरकार साहिलला बॅटर बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या आपण कधी ओमसाई अगचा संघ 70. चला टॉस साठी या. कटेचे कॅप्टन आलेले, खार्डीचे देखील कॅप्टन या.
अंतिम षटक घेऊन आला यावेळेला आपण पाहू शकता. प्रणित आलाय, जे पहिलं षटक होता तो प्रणित आलाय. 70 धावा झाल्यात. नवीन बॅटर आलाय, केजू आलाय. केजू पाहायचा आता कशा प्रकारे बॅटिंग करतो. नो स्ट्राईकलाय आणि तो नेल्सन जबरदस्त बॅटिंग करतो. नेल्सन सलामी आलाय. आतापर्यंत खेळपट्टीवर थांबलाय, धावा देखील करतोय. 35 धावांची खेळी करतोय. पचा या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठतोय का? प्रणित पाटीलने देखील आपण 40 धावा कुठल्या होत्या. प्रणित वेगवान चेंडू होता, सफल झाले ते थोडेसे. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रणित पाटील आपण पाहू शकता. स्ट्रायकेलला आपण पाहू शकता. नेल्सनला आपण पाहू शकता. 70 धावा झाल्यात. उमसई अगसन संघ प्रथम बॅटिंग करतोय. बाद झाले फलंदाज. करण बाद झालाय, विनायक बाद झालाय. प्रणित चांगला चेंडू होता. लोअर फुल टॉस कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आल्या. 2-2 क्षेत्ररक्षक काय केलं या वेळेला. जिथे चेंडू अडवायचा होता तिथे 2 होतं, तिथे 4 दिल्यात. चौकार. ती 74 धावा. ओमसई अगसन संघ 2 बॅटर बाद. 74 39 धावांची नाबाद खेळ करतोय. 50 स्पर्धेत पहिल्या 50 धावा कुठतो का? प्रणय पाटील गोलंदाजी मार्क रिजन सेन कडून. चांगला चेंडू होता. खाली राहिला, पडल्यानंतर पाठवलाय लॉंग लीडच्या दिशेने. आपण नंतर बॅकवर्ड स्कोअर केलं. क्षेत्ररक्षक आले आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकच धाव संख्या दाखल का त्यामुळे पाहू शकता. वेळेला 75. 75 धावा दाखल गती लागल्यात. विकेटच्या मागे डीप स्कोअर लागला चेंडू. क्षेत्ररक्षक आल्या. साईने थोडीशी चूक केली. काही करू नका मित्र म्हणेल. 2 धाव संख्या वाढते. धाव संख्या दाखल गती 77 धावा. चेंडू बाकेत अजूनही फक्त आणि फक्त या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू देखील आपण बघितलं तर चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळते. धाव संख्या 10 फॉल करते आपण पाहू शकता. 78 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकीतला फक्त आणि फक्त एक चेंडू बाकी. नेल्सन आता किती धावांवरती नाबाद राहतोय. अंतिम चेंडू उंच गेलाय, लांब गेलाय. जाता जाता मिळवून देतो नेल्सनला 6 धावा. ओमसई अगसन संघाला 6 धावा. षटकार. तर नगरसेवक चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धा आपण पाहू शकता. तारीख आहे आपण 20 ते 21 फेब्रुवारी
22 फेब्रुवारी स्वर्गीय आपण तुकाराम पाटील पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. वरुणदादा सदाशिव पाटील सन्माननीय नगरसेवक चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतो. 3 दिवसीय स्पर्धा. स्पर्धेचे ठिकाण आपण पाहू शकता वासुदेव बळवंत फडके मैदान. सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 20, 21 आणि 22. काही ऍडजस्टमेंट सुद्धा आहे बघा, कारण की लग्न सराई सुद्धा आहे. त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी असतात, बऱ्याचशा मॅचेस सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे आपण चला 20 तारखेचा आपण पहिला ड्रॉ करणार आहोत. 20, 21 आणि 22 तारखेला ही स्पर्धा होणार आहे. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ वरुण दादा सदाशिव पाटील नगरसेवक चषक 2026. चला शाहू पाटील यांच्या शुभास आपण ड्रॉ करूया 20 तारखेचा. पहिली मॅच असेल. पहिली मॅच मोठा गाव आणि देवीचा पाडा. पहिलीच मॅच असेल 20 तारखेला. वीस तारखेला ड्रॉ सुरू आहे. गौरीपाडा आणि वीस तारीख गौरीपाडा आणि दातेरी दुसरी मॅच. 20 तारखेची तिसरी मॅच असेल संदम आणि अंतारली 20 तारखेला. काल ही मॅच झाली होती नाईट मध्ये. 30 मॅच संदम आणि अंतारली 30. 20 तारखेची शेवटची मॅच असेल यंगस्टर कोळेगाव आणि माटाडी राज. हे 20 तारखेचे लॉट झालेले आहेत. चला 21 तारीख पहिली मॅच असेल 21 तारखेला. स्पर्धेचा दुसरा दिवस साबेगाव आणि कोलवली सोमनाथ कारवारी. दुसरी मॅच असेल 21 तारखेची वाडेकरी ती स्पर्धा होईल. वाकलन आणि देसाई प्रमोद आणि वाकलन दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच असेल उंबाडे आणि गंधारी तिसरी मॅच. आणि आता शेवटची मॅच असेल 21 तारखेची. 3 दिवस स्पर्धा आहे. सर्वात कमी प्रवेश असणारी स्पर्धा गोलवली बी सापार्डे. 21 तारखेला ही शेवटची मॅच. आपण 22 तारखेला ड्रॉ करणार आहोत. चला 22 तारखेचे ड्रॉ आपण करणार आहोत. बावीस तारखेला स्पर्धेत तिसरा दिवस आणि पहिली मॅच असेल वडवली बी आणि कोळेगाव विश्वास. 22 तारखेला पहिली मॅच. त्यानंतर 22 तारखेला दुसरी मॅच असेल नवापाडा विरुद्ध RM11 सोनापाडा. दुसरी मॅच 22 तारखेला. आता 22 तारखेला तिसरी मॅच असेल बेतोडे बी आणि वसार. तिसरी मॅच. आणि आता 22 तारखेची शेवटची मॅच. सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक चषक निजे आणि पिसवली. मॅचेस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू 20, 21, 22. आता मॅच सुरू करतो. O2 चला खार्डीचे कॅप्टन टॉस या सर लवकर यायचे. टॉस करायचं मॅच सुरू करायचे. ते शाहू पाटील यांच्या शुभास आपण
टॉस देखील करणार आहोत. ऐंशी धावांचा पाठलाग करायचा असताना आपण पाहतोय एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न. ओमकार कडनं झेल ड्रॉप झालाय. कठीण वाटत होता मात्र तो सोपा होता, तो कठीण करून घेतला. थोडेसे डीप मध्ये होते. टॉस सुद्धा केला जातोय काटे विरुद्ध खाडी. टॉस जिंकलेला आपण तर खाडी संघाने. डिसिजन पेंडिंग ओटो कॉम्बॉक्स नितीन कांसल. धन्यवाद. बघा केजू लगेच विचारतायत. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. ओके. खाडीने टॉस जिंकलाय ना पुढचा वळू. ओके. मान्यवरांचं आगमन आणि आपण पाहतोय षटकाराने स्वागत करत असताना फलंदाज तुषार पाटील आपण पाहतोय. ऐंशी धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा आतापर्यंत धावपल कधी लागल्यात पहिल्या 4 बॉलवरती. लालचंद बोरी साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि सातत्याने क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम, शैलेशभाई भोईर असतील, नगरसेविका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये दादांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. हाय चेंडू उंच गेलाय केजूच्या विरोधात. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बॉबी आम्हाला सांगतात 16 धावा धापल कधी लागल्यात. पॉवर प्ले मध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 85 धावा चेस करायचे आहेत जुनी डोंबिवली संघाला. हाई फटका दमदार आहे. केजूच्या विरोधात सलग तिसरा आलाय. तुषार पाटील ऑन फायर. आलाय सिक्सर.
मला जास्त टीम मिटिंग नको, आधी जावं, उशीर भरपूर झालाय आज. मॅचेस आपण जर पाहिले तर भरपूर आपण मागे आहोत. सूरज टॉस जिंकल्यानंतर खाडी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे काटाई संघ तुम्हाला फिल्डिंग करायच्या नंतर लक्षात घ्या. ही मॅच संपल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये 22 आले आहेत. 85चा पाठलाग करत असताना जुनी डोंबिवली 24 बॉल 63 या मॅच मध्ये जुनी बनवायचे आहेत. आणि आता विनायक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तुषार पाटीलच्या बॅट मधनं सलग 3 षटकार आलेत. सोनारपाडाची स्पर्धा म्हणजे तर नेहमीच तुषारच्या बॅट मधनं धावा येत आहेत. मग सोनारपाडा चषक असेल, सोनारपाडा चॅम्पियन ट्रॉफी असेल, RR चषक असेल, जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात सोनारपाडा गावाच्या वतीने तेव्हा तेव्हा तुषारच्या बॅट मध्ये धावा आलेल्या आहेत. सोनारपाडा चषक मध्ये बाईक सुद्धा जिंकली होती, आपल्या करिअरची पहिली बाईक. गोलंदाज विनायक. फुलटॉस बॉल आहे, टायमिंग चांगलं आहे, धावा यायला सुरुवात झालेली. आता आलाय सिक्सर. पहिल्या ओव्हरमध्ये 22, या ओव्हरची सुरुवात सुद्धा षटकाराने झालेली आहे. बॉबी आम्हाला सांगतात 28, 85 धावा चेस करायच्या आहेत. यावर्षी गावदेवी चषक कोपरच्या स्पर्धेमध्ये 76 धावा चेस केल्या होत्या आणि तुषार पाटीलचं ते अर्धशतक लगेच आपल्या डोळ्यासमोर येतोय. त्यामुळे चेस मास्टर आहेत. म्हणजे कमबॅक करावा लागेल ओम साई आगासनला, विनायकला कमबॅक करावा लागेल. इथे मात्र काय घडलंय, नो बॉल पंचांनी घोषित केलाय, मात्र तरीही साहिलने प्रयत्न केले होते. नो बॉल, येणारा चेंडू फ्रीट असेल. 29 धावा धापल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ बॉल, लॉंग ऑफ टेन्शन घेत आहेत. गॅप मध्ये बॉल नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. थर्टी 33 धावा धाबल करते लागल्या. धावांचा वेग प्रचंड पुढे चाललाय. 85 धावा चेस करायचे आहेत. गौदेवीगिरीचा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. निलेश जोशी यांचे आगमन झाले जुनी डोंबिवलीचे. त्यांना विनंती, या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. निलेश जोशी सातत्याने क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. डॉट बॉलची ती समाप्ती झाली. 33 धावा झालेले आहेत. 85चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये अशक्य काहीच नाहीये क्रिकेटमध्ये. हाई चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. यष्टिरक्षक बीट, मात्र थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. एक धाव साहिलच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या 34. कालच आपण पाहिलं विश्वचषक झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं झिम्बाब्वे टीमने. 34 झाले आहेत. 51 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 20 बॉल मध्ये 20 बॉल 51. फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला टीनू बेडेकर आहेत, चूक होणार नाहीये. तुषारला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद.
जयदेव त्याला काही समजलं नाही. 19 बॉल 51 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. ओम साई आगासन विरुद्ध जुनी डोंबिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज सतीश दादा पाटील स्मृती चषक मध्ये मॅच पाहायला मिळेल. राकेश मात्रे प्रतिष्ठान साईनाथ भोईर 11 सोनारपाडा आणि विरुद्धात ओम साई आगासन अशी मॅच आज रात्री तुम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे आगासन विरुद्ध RM 11 सोनारपाडा. सतीश दादा पाटील स्मृती चषक 2026 सुभाष पाटील त्या स्पर्धेचे लाडके आयोजक. तो राऊंड असेल तो आय थिंक 10-11 वाजू शकतात. त्यामुळे आयोजन करणं त्यानंतर क्रिकेट स्पर्धा खेळणं इतकं सोपं नाहीये. विनायकचा पुढचा बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या ती 34. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे आहेत 51. मॅच लगेच सुरू करा. अजून बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. सुरू करूया आपण कारण वेळ कमी आपल्याकडे. यानंतर पहिल्या फेरीतील एक मॅच अजूनही बाकी आहे. त्यानंतर सेकंड राऊंड त्यानंतर क्वार्टर फायनल अशा बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर सोनारपाडा संघ आज नाईट स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे थोडासा रेस्ट त्यांना मिळणं गरजेचं आहे. लालचंद भोईर साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. कोळेगावनं इथे उपस्थिती त्यांची तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी लालचंद भोईर साहेब उपस्थित झालेत कोळेगाववरून. त्यांचं हार्दिक स्वागत. बाराम ठाकूर साहेबांना तुम्ही पाहतायत. कार्यसम्राट माजी उपसरपंच सोनारपाडा. टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली अमर ठाकूर यांचे पिताश्री. फुलटॉस बॉल आहे. त्याला पाठवलाय फाईन लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय 6. सतरा बॉल 45. चिन्मय पाटील सुद्धा जबरदस्त बॅटर आहेत. चेस मास्टर आहेत. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये धावा चेस केल्या होत्या. साई यांनी ज्यावेळी साई सातत्याने जुनी डोंबिवली प्रीमियर लीगचं आयोजन साई यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. त्यावेळी धावा चेस करताना मी पाहिलं होतं साईला. ऑन साइडला खेळायचं होतं. स्वतःवरती नाराज आहे साईल. थोडेसे जास्त शफल झाले असं त्यांना वाटतंय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चेंडू शिल्लक आहे 16. धावा करायच्या 45 या मॅच मध्ये. 40 धावा झाल्या आहेत. 45 अजूनही करायच्या आहेत. बॉल उरले 16. जुनी डोंबिवली विरुद्ध आगासन अशी मॅच. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. 2:45 वाजलेत. भरपूर आपण मागे आहोत वेळेच्या बाबतीत. क्लीन बॉल फलंदाज बाद होईल. केजूला यश मिळालंय. साहिलची खेळी समाप्त. साठी 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45 रन्स करायचे आहेत. 3 बॉल नंतर दोन्ही टीमचे 12 खेळाडू मैदानात जातील. पाणी घेऊन लक्षात घ्या. लालचंद भोईर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही पाहतायत. सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो त्यांच्या नावाची चर्चा तुम्हाला पाहायला मिळते.
शैलजाताई भोईर असतील, नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका. वेग प्रचंड आहे, वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज केजू. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ज्या केजूला पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता त्याच केजूने नंतरचे 3 चेंडू डॉट टाकलेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता धावा करायच्या 45. इथे सिंगल मिळाली. नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. जय गावदेवी आरएम 11 सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चॅम्पियन ट्रॉफी आणि बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शैलजाताई भोईर यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक ओमकार आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे 44. खेळून नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आपण पाहतोय शैलजाताई भोईर यांचा कटआउट सुद्धा तुम्ही पाहतायत. आणि आपल्या स्क्रीनवरती बघू शकाल आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका आपण पाहतोय शैलजाताई भोईर यांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शैलजाताई लालचंद भोईर नवनिर्वाचित नगरसेविका, त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत कार्यसम्राट माजी उपसरपंच बाराम ठाकूर साहेबांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू आम्हाला स्पॉन्सर केले. त्यानंतर मुरलीधर म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहतायत सोनारपाडीचे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. परेश भंडारी साहेब आपण पाहतोय एक यशस्वी उद्योजक, त्यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. गणेश पंडित पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट एडुटणे गावचे, त्यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. कार्यसम्राट माजी सरपंच मुकेश दादा पाटील यांचा एक कटआउट तुम्ही पाहतायत. साई शिवाजी शेलार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक, त्यांचा एक कटआउट तुम्ही पाहतायत. काटाईचे कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर घारेलीचे माजी सरपंच योगेश दादा पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर ऐरेगावचे उद्योजक चंदनजी भगत यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. जागृती स्पोर्ट्सचे ओनर जतीन पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले देसाईगावचे. ओमकार आलेत. हाय बॉल हवेतच आहे, उंच गेलाय. विनायकचा जजमेंट चांगला आहे आणि झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्यात. सोपा झेल होता, जज केला होता, त्यानंतर झेल सुटलाय. ज्या प्रकारे आपण सकाळी पहाटे आंघोळ करताना साबण कशी आपल्या हातातनं निसटते तसाच बॉल निसटलाय. 11 बॉल 42. झेल सुटल्यानंतर हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा आलेत अनिकेत मुंडे, त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. महेश पाटील मैदान दाखल झालेत. पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती आपण रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल काटाई संघ तुम्हाला फिल्डिंग लावायचे, कारण गावदेवी खार्डी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रयाग आलेत बॅटिंग करण्यासाठी.
ऑन साइडला खेळायचं होतं. एकच धाव इथे मिळाली आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा झाल्यात. 41 अजूनही करायचे आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जागेवरतीच बॉल गेलाय. करण कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. थोडस लवकर जा कारण की वेळेच्या बाबतीत आपण भरपूर मागे होत. त्यामुळे घाई करा प्लीज. यानंतर अजून एक 5 ओव्हरची मॅच म्हणजे अजून यानंतर 10 षटकं बाकी आहेत आणि या मॅचचं यानंतरची 1 ओव्हर. 8 बॉलमध्ये 41. निलेश आले बॅटिंग करण्यासाठी. विराज मुंडे थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. ज्यावेळी तुमचा एखादा मुख्य अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त होतो संघाला थोड्याशा अडचणी बऱ्याच वेळा आलेल्या आहेत. 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. नागराज आले शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रयाग स्ट्राईक एंडला आहेत. पहिल्या डावात निल्सनची 47 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. चला मॅच सुरू करा. निल्सन रेडी? ओके. प्रयाग महेश पाटील बघा बॅटिंग करतात आणि प्रयागच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये प्रयागला. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. नॉट बॉलची ती समाप्ती होईल. ओमसे आकाशन संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुढच्या मॅच मध्ये काटेई संघ फिल्डिंगला लगेच उतरायचे जशी ही मॅच संपेल. आय थिंक रेडी आहेत काटेई संघ सुद्धा फिल्डिंग साठी. प्रयागच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय. अजून एक चौकार आलाय. हा दुसरा चौकार प्रयागच्या बॅट मधून. नागराज प्रयाग साठी मात्र आता प्रयागची खेळी समाप्त झाली आहे. फलंदाज बाद होईल. फक्त औपचारिकता उरली आहे. ओमसे आकाशन संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना फलंदाज राज आलेत. राजचा राज पाहायला मिळेल का बघायचं कारण की 2 बॉल उरलेत. पहिल्या डावात धावांचं डोंगर उभारलं 84. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. याच नागराजने 6 बॉल 9 अपोजिट टीमला करून दिल्या नव्हत्या. टायगर चषक 2026 आणि तो सामना जिंकला होता. दिनेश दादा पाटील पुरस्कृत जिशा 11 ओमसे आकाशने. नागराज भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू आकाशन टीमचा आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉल जाईल 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. मात्र सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये तो ओमसे आकाशन संघाने आणि निल्सन मडवी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आम्ही लालचंद भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे.
या काटे संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. निल्सन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी लालचंद भोईर साहेबांना विनंती करतो त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचं या स्पर्धेसाठी योगदान सुद्धा राहिलेलं त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. लालचंद भोईर साहेबांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत निल्सनला मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर लालचंद भोईर साहेबांचा सन्मान सुद्धा केला जाईल अमर ठाकूर यांच्या शुभ हस्ते. अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 47 धावांची इनिंग. काटेज संघ आता मैदानात दाखल होतोय. खर्डी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जय जलेश्वर वाडेकर संघाने 2 सामने सलग जिंकलेले आहेत. लालचंद भोईर साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी अमर ठाकूर बाहुबली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. लालचंद भोईर साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आपली उपस्थिती या स्पर्धेला अनमोल्य राहिली आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण चेंडू स्पॉन्सर केले ते कार्यसम्राट माजी उपसरपंच बाराम ठाकूर साहेब इथे उपस्थित. त्यांचाही सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उमाकांत केने यांना विनंती होतो की आपण साहेबांचा सत्कार करायचे. या बाराम ठाकूर साहेब आपण पाहतोय कार्यसम्राट माजी उपसरपंच सोनारपाडा आणि क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आणि खऱ्या अर्थाने वडिलांना आनंद असेल ज्यावेळी आपला चिरंजीव क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी अमर ठाकूरच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडू बाराम ठाकूर